गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। दिलीप बापूलाची करता येत नाही अरे हाय नगरपालिका डिसेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी भाजप आघाडी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेतेमंडळींमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसून आले होते। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीमध्ये देखील हेच चित्र पाहावयास मिळालं होतं। तर पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमधून देखील दोन्ही आघाडीच्या नगरसेवकांमधून शाब्दिक चकमकी उडाल्याचं दिसून आलं होतं आणि त्यामुळे दोन्ही राजकीय प्रवाहात प्रखर विरोधाचं चित्रही पाहायला मिळालं। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीची मोठ बांधण्यात सर्वात प्रभावी भूमिका मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी बजावल्याचं दिसून आलं होतं। तर पुढे जिल्हा परिषद निवडणुकीवेळी देखील आमदार भालके युतीची घोषणा मनसेच्या कार्यालयातच झाली होती। तर नगरपालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे काही नगरसेवक हे भालके यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा होऊ लागल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नाराज नगरसेवकांची समजूत काढून आघाडीत बिघाडी होऊ नये यासाठी भूमिका बजावल्याची चर्चा देखील झाली होती। मात्र आता दिलीप धोत्रे हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे पुन्हा चर्चेत आले असून पंढरपुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते। त्यावेळी रंगलेल्या टोलेबाजीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मनसेचे नेते दिलीप धोत्रे आणि आमची अघोषित युती आहे अशी मिश्किल टिप्पणी केली आणि याची मोठी चर्चा पंढरपुरात आता होऊ लागली आहे।